नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरील परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी मीना आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे RK हँडमेड ज्वेलरी, म्हणजेच राधाकृष्ण हँडमेड ज्वेलरी। तर इथे मी 20 डेज 20 ज्वेलरी मेकिंगची सिरीज स्टार्ट केली। तर तिचा आजचा आपला 18वा दिवस आहे आणि 18व्या दिवसाची जी ज्वेलरी असणार आहे तर ती अष्टपैलू मोत्यांपासून बनवलेली आणि त्याच्यामध्ये घुंगरू ॲड करून बनवलेली एक प्रकारे माळ असणार आहे। जरी दिसायला सिंपल वाटली तरी पण खूप युनिक आणि प्रीमियम क्वालिटीची असणार आहे। तर हे पाहू शकतात, इथे मी त्याच्यासाठी पेंडंट रेडी करून घेतलेला आहे। इथे मी ही चंद्रकोर घेतलेली आहे। तर त्याला इथे असे हे 5 अष्टपैलू मोती जे लावून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बरोबर मध्ये इथे मी खाली 5 गोल्डन कलरचे घुंगरू लावून घेतलेले आहेत आणि साईडला जे आहेत तर ते 3-3 घुंगरू आहेत हे असे। तर हे मी ऑलरेडी रेडी करून घेतलेलं आहे। तसंच इथे आपल्याला हे अष्टपैलू मोती लागणार आहेत आणि इथे गोंडा आणि हे घुंगरू घेतलेले आहेत मी, हे गोल्डन कलरचे आहेत आणि आपलं हे जे मटेरियल आहे ते पूर्णपणे प्रीमियम आहे, हे पाहू शकता। तसंच इथे सुईमध्ये जो हा थ्रेड आहे ज्वेलरी थ्रेड तर तो 4 लाईनमध्ये मी घेतलेला आहे, कारण आपल्याला स्ट्रॉंग असणं जरुरी आहे। जरी 2 लाईनमध्ये घेतला तरी प्रॉब्लेम नाही, कारण हा नायलॉनचा थ्रेड आहे, परंतु मी इथे 4 लाईनमध्ये घेतलेला आहे। कारण हे जे अष्टपैलू मोती आहेत तर त्यांचा होल जो आहे तो हा पाहू शकता तुम्ही, असा मोठा आहे, त्याच्यासाठी मी इथे 4 लाईनमध्ये दोरा घालून घेतलेला आहे। चला तर स्टार्ट करूया। तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहून आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। तसंच बेल आयकॉनवरही क्लिक करून घ्या, म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। इथे पाहू शकतात, इथे मी ऑलरेडी डबल नॉट मारून घेतलेली आहे। तर काय होतं, हा नायलॉनचा थ्रेड असल्यामुळे गाठ जी आहे ती सुटण्याचे चान्सेस असतात, हे पाहू शकतात। इथे मी डबल करून घेतलेली तरी त्याच्यामधून एक गाठ आहे ती निसटली, सो मी इथे परत करून घेते असं, हे पाहू शकतात असं। आणि त्याला नंतर आपण जो ज्वेलरीचा आपला ग्लू आहे हा पाहू शकतात इथे B7000 तर तो लावून सिक्युअर करणार आहोत, हे असं। तर आपण स्टार्ट करूया। आता एरवी मी डायरेक्ट गोंड्यामधून स्टार्ट करते, परंतु आज मी इथे गोंड्यामधून नाही तर हा जो चंद्रकोरचा कॉर्नर आहे तर इथून मी स्टार्ट करून घेते, हे बघा। त्याच्यासाठी मी या साईडने अगोदर सुई अशी घालून घेते, कोणतीही साईड घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही त्याची। आणि दुसऱ्या साईडने परत अशी बॅक साईडला सुई काढून त्या दोऱ्यामधूनच आपल्याला गाठ जी आपण मारलेली आहे तर त्याच्याबरोबर मध्यभागामधून घेऊन कोणत्याही एका साईडने सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची, हे अशी। फक्त दोरा जरा सांभाळून खेचायचा, कारण नायलॉनचं असल्यामुळे जर त्याची गाठ टाईटली बसली तर ती पटकन निघणार नाही, सो त्याच्यासाठी आता इथून घातलं मी। आता इथूनच परत मी बाहेरच्या साईडनेच बाहेर काढून घेते हा धागा जो आहे तो, हे पाहू शकता। थोडंसं व्यवस्थित खेचून घ्यायचं आहे आपल्याला, असं। आता इथे टाईटली बसलं तर इथे मध्ये स्टार्टिंगला असे अष्टपैलू मोती आहेत तर ते 3 मोती घालून घेते मी, हे पाहू शकतात असे 3 मोती मी घातले। 4ही घालू शकतो, 5ही घालू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही त्याचा। आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला घुंगरू ॲड करायचे आहेत, हे जे गोल्डन कलरचे आहेत ते। आता आपल्या चॅनलवरती व्ह्यूज पूर्वीच्या व्हिडिओजच्या तुलनेमध्ये खूप कमी यायला लागलेत। आय नो, मला माहिती आहे बोर होतं तुम्हाला, कारण व्हिडिओज आपले थोडे जास्त मोठे होतात, परंतु मी प्रयत्न करेन जेवढं जमेल एवढं थोडं शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवण्याचं, हे पाहू शकतात। इथे बरोबर 8 घुंगरू जे आहेत तर ते मी 8 घालून घेतलेले आहेत, हे पाहू शकतात असे।
आणि हे इकडे तिकडे फिरतात घुंगरू, त्याच्यामुळे हे पाहू शकतात तुम्ही. तर इथे एक सांगायचं तर गोल्डनच्या ऐवजी जे व्हाईट कलरचे मिळतात आपल्याला, लॉरियल मिळतात, तर तेही आपण यूज करू शकतो. परंतु हा गोल्डनमधला आपल्याला पारंपरिक जेव्हा आपण प्रोग्राम असतात किंवा आपण नऊवारी घालतो, तर त्याच्यावरती ही अशी ज्वेलरी आहे ती खूप छान वाटते. समजा ज्या लेडीज मंगळसूत्र वगैरे यूज करत नाही आहेत, तर त्यांच्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे. ही जी आपली माळ किंवा हा जो एक लॉंग पीस असणार आहे तो. तर हे पाहू शकतात, इथे मी 8 मोती घालून घेतले, घुंगरू घालून घेतले. आता सेम याच पद्धतीने मी करून घेते पूर्ण एक साईड, कारण खूप सिंपल आणि इझी आहे. तर उगाचच मी व्हिडिओ लॉंग करत नाही आहे, सो पटकन करून घेते मी हे. इथे एक लाईन जी आपली आहे तर ती कंप्लीट झालेली आहे. पूर्णपणे गोल्ड आहे, हे गोल्डसारखं वाटतं याचा लूक, हे पाहू शकतात. तर हे जे गोल्डन कलरचे मोती आहेत, जे अष्टपैलू मोती, तर ते बरोबर 36 मोती मी घातलेले आहेत याच्यामध्ये. आणि आता इथे आपल्याला हे गोंड्यामध्ये अटॅच करून घ्यायचं आहे एक साईडने. तर त्याच्यासाठी मी काय करते, इथे गोंडा जो आहे आपला, तर याच्याबरोबर मधून सुई वर काढते मी, म्हणजे आपल्याला जेव्हा नॉट मारू तेव्हा इझी पडेल नॉट मारायला. हे असं खूप छान वाटतो हा जो लॉंग पीस आहे किंवा नेकलेस माळ जी आहे ती, हे पाहू शकतात. आता परत मी इथून वरून खाली काढून घेते. सुई इझिली येते, सुई याच्यातून इन्सर्ट होते. 11 नंबरची सुई आहे ही, एकदम पातळ आहे ज्वेलरीसाठी, एकदम छोट्या मोत्यांमधूनही इझिली निघते ती. अशी फक्त गाठ नाही बसली पाहिजे, एवढं लक्ष आपल्याला द्यायचं आहे याच्यामध्ये. टाईटली खेचून घ्यायचं आहे आपल्याला. सगळ्यात आधी पहिली लाईन जी आहे ती अशी, गॅप नाही राहायला पाहिजे, हे पाहू शकतात. असं जे थोडं लूज राहिलं आहे ते मी असं खेचून घेते. आणि सेम याच पद्धतीने मी दुसरी साईडही करून घेते. त्याच्यामुळे काय होईल, आपला व्हिडिओ जो आहे तो लॉंग नाही होणार, एकदम मोठा व्हिडिओ नाही होणार आणि तुम्हाला बघायलाही कंटाळा नाही येणार. सो प्लीज व्हिडिओ बघत जा, तसंच शेअर करा. आणि ही जी आपण आतापर्यंत जी ज्वेलरी बनवलेली आहे, तर आपली ही सिरीज कंप्लीट झाल्यानंतर 20 डेज आपले पूर्ण झाल्यानंतर आपण लाईव्ह करणार आहोत. तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा. आणि तो लाईव्हही आपण रात्रीच करणार आहोत, हे पाहू शकतात. आता हे जे आहे ते सेम याच पद्धतीने मी दुसरी साईडही करून घेते. आणि ही पाहू शकतात, आपली ही जी पूर्णपणे माळ आहे ती बनवून इथे रेडी झालेली आहे. वाव, किती सुंदर लूक वाटतोय बघा तिचा, ही अशी. आणि आता इथे एक प्रॉब्लेम झाला आहे, हे पाहू शकतात. इथे मी गाठ मारताना आहे ना खेचली जोरामध्ये, तर हा जो आपला गोंडा आहे तर इथून तो निघून आला आहे. बट डोंट वरी, कारण प्रॉब्लेम झाला तरी त्याचं सोल्युशन पण आपल्याकडे असतंच. आता इथे असं पकडून याला जो आपल्याकडे ज्वेलरीचा थ्रेड आहे तर तो गुंडाळून रॅप करून मी घेणार आहे. तर त्याचा एवढा काही प्रॉब्लेम नाही, हे पाहू शकतात. एकदम हेवी आहे, खूप छान वाटते. आणि आता मोत्यामध्ये काहीतरी हवंच, तर इथे मी काय करेन, हे जे माझ्याकडे 2 नंबरचे मोती आहेत, इथेच दाखवते मी तुम्हाला, मी घेतलेले आहेत हे व्हाईट कलरचे, हे पाहू शकताय. साईजमध्ये हे 2 नंबरचे आहेत. तर एक छोटंसं फ्लावर बनवून मी बरोबर इथे ज्वेलरीचा जो ग्लू आहे तो लावून इथे असं स्टिक करून घेते. तर कसा वाटला याचा पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जेवढं जमेल एवढं तुम्ही शेअर करा आपले व्हिडिओज. आणि याचा जो बाकीचा डमीला लावलेला याचा व्हिडिओ आहे तर तो उद्या मी शॉर्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेन, तर तोही नक्की बघा. तर चला बाय, भेटूयात उद्या आणखीन अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.